का बनवते मम्मी आज? आणि ते त्या दिवशी पण ते कणीस काढलं होतं आपण, तर त्याचं का केलं तू? हां हां हां, ते संपवून टाकलं ना ते. तर हे पण एकदा काढून देईन का तुला दुपारी? नाही, भाजूनच घ्या. एवढंच तर आलं का? ठीक आहे ठीक आहे ठीक. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. मी कालच्या ब्लॉग आता एडिट वगैरे करतो आणि टाकतो की लाईक यूट्यूबवर माहिती आहे का, हा एक कोणाचा तरी यूट्यूब चॅनल आहे. तर हा याचे 719 सबस्क्रायबर झाले, म्हणजे 719 सबस्क्रायबर झाले आहे. आणि याच्या मॉनिटायझेशन झालं, 127 व्हिडिओज टाकले याने. याचा पेमेंट येणं सुरू झालेलं आहे आता. मी आत्ता चेक केलं आहे बघ, याच्यावर टाकलं आहे की फायनली मेरे यूट्यूब चॅनल पे मॉनिटायझेशन हो गया है. मॉनिटायझेशन झालं म्हणजे याला व्ह्यूजमध्ये काही जास्त नाही भेटत, 270, 200, 150, 100 असेच भेटते. पण एकदा 500 क्रॉस केलं त्यांनी तर मग त्याचं मॉनिटायझेशन म्हणजे पैसे येणं सुरू झालं त्याला यूट्यूबकडून. माझे 500 झाले पाहिजे म्हणा. तू फेमस होऊन राहिली मम्मी, तू हसून राहिली बघ. विचार करताय त्याच्यासारखा जर माझा जर बनला ना 70-80 हजार रुपये असे चीन. कुठे ठेवून एखादी हे बांधायला लागते मग. हो, टाकं बांधायला लागते. मग टाकं बांधल्यानंतर आपले पैसे तुझ्या मारायला. मग आपण हे वाला सगळे इंटिरियर डिझाईन अजून एकदा करून. हां, धंदा पाणी सगळं सोडून द्यायचं. देणार का चहा? देऊन दे थोडंसा. तुझ्या याच्यामधलाच 1-2 गोष्टी टाकेल. झोपलीच आहे का ते माणूस? दे ना तू, उठव ना, प्रिय म्हणणं. तर नमस्कार मंडळी, आपण काल गेलो होतो पडदे वगैरे बघायसाठी. पण आम्हाला थोडंसं क्लॅरिटी नव्हती की आमच्या रूममध्ये कोणता कलर आहे आणि त्या कलरच्या हिशोबाने आम्हाला कोणते कोणते पडदे वगैरे सिलेक्ट करायला पाहिजे. सो त्यांनी म्हटलं होतं आम्हाला की लाईक जो पण कलर लागलेला आहे तुमच्या रूममध्ये त्याची फोटो वगैरे काहीतरी आणा, मग त्या हिशोबाने डिसाईड करा. तर आम्हाला काल माहिती नव्हतं, तर मी ताईला वगैरे बोलवलं होतं फॉर द सिलेक्शन. तर मग ताई वगैरे आली होती. ताईने मग मला सांगितलं होतं की हे करू शकते या रूममध्ये लावासाठी. तर आमच्या हॉलमध्ये वगैरे फायनल झालेलं आहे. आता मी या रूमचं वगैरे सुरू आहे, एक माझ्या रूमचं आणि एक मम्मी पप्पाच्या रूमचं. मग ते झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कोणतं सिलेक्ट केलं आणि मग त्या हिशोबाने मग आपण सिलेक्शन वगैरे करूया. तर मग चला आता मी निघत आहे त्या शॉपसाठी. शॉपवर गेल्यानंतर मग सांगतो तुम्हाला की कोणता आम्ही चूज केलेला आहे आणि कोणता लावणार आहे आता घरी. ठीक आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. मी तर तिकडे बघ, ते पण एक चांगलं आहे. ओके, राऊंडवाले म्हणा किंवा ते बघ. हे बघ, हा वाला बघ, हा वाला बघ, असे चांगले वाटते. हे पण प्लास्टिकचेच आहे पण.
हा की तो कोणता पण किंवा हे स्क्वेअरवाले पण चांगले वाटते ना तर हे याच्या खाली ठेवायचे. हां पाणी टाकलं तर एवढं कोलगट का म्हटलं नाहीये. कोलगट नाही हो टाकलं तर आहे चांगलं. पाणी टाका लागते का खाली झाडाला पाणी नाही टाकून का ते हो हो ते राहील. तर पाणी खाली पडन का याच्यात जास्त जमा नाही होणार. हो कोलगट नाहीये. पण इथे गड्डा नाही ना ट्राय करते रे. अच्छा. काय तर. हां हां ते एकदा तिला विचार ना त्या ताईला कितीला आहे ही? ते पाणी टाकासाठी अशी कोलगट पाहिजे. हो तर ते विचारून घेऊ ना त्यांना The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and मी कंटिन्यू 21 दिवस ब्लॉग टाकले कंटिन्यू नॉन स्टॉप इवन मी आताही टाकत आहे. माझं काही असं काही गोल नाही आहे की मला आज टाकायचं आहे उद्या नाही टाकीन उद्या नाही टाकायचं आहे परवा टाकीन. माझं काहीच गोल नाही. मी आधी गोल ठेवलेलं होतं 10 दिवसाचं ते माझं वर्कआउट नाही झालं. मग मी इंस्टाग्राम ID बनवली ते पण माझं वर्कआउट नाही झालं. मी आता विचारच नाही करत. मला फक्त एकच राहते माझ्या डोक्यात की उद्या मला व्हिडिओ टाकायचे तर त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवतो आणि मी तुम्हाला दाखवतो माझा आता अल्गोरिदम. आता हे बघू शकता हे बघा तुम्हाला दिसतं सण तर मी कंटिन्यू टाकत आहे. हे बघा मी रिफ्रेश पण करत आहे आणि हे फक्त हा जो अल्गोरिदम आहे 84 सबस्क्रायबर आहे 22 वॉचर्स आणि 1.6 व्ह्यूज आहे. हा फक्त तुम्ही 21 दिवसात घेऊ शकता पण जर तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल. आता माहिती नाही मला अजून 500 सबस्क्रायबर मला बनवायचे आहे. माझं लिस्ट माझं हे आहे की बा मला मिनिमम 500 सबस्क्रायबर बनवायचे आहे. सगळ्यात पहिले माझं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. बाकी बघूया समोर का होते का नाही. आता मी पण बेंगलोरला गेल्यानंतर कधी वेळ भेटते नाही भेटत आय डोंट नो. पण माझं एवढं एकच गोल आहे की माझ्या उद्याच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आजच्या याच्यामध्ये आहे तर माझ्या उद्याचा व्हिडिओ बनला पाहिजे बस तेच एक आहे. आणि आता सध्या तरी मी खूप कमी मिनटाच्या बनवता जसं 8 मिनटाचा 10 मिनटाचा 8 मिनटाचा 10 मिनटाचा. तर मी ट्राय करीन अजून थोडंसं कमी करीन 6-7 मिनटाचा म्हणजे तुम्हाला पण बघायला इझी होईल आणि मला पण बनवायला चांगलं राहील. म्हणजे मी जसं असं बाहेर जाईन तसं असं. तर बाकी भेटूया आजचा व्लॉग आपण इथेच कंप्लीट करूया किंवा बंद करूया. तर चला भेटूया बाय.